काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे विधान भवनामध्ये तीव्र पडसाद उमटले। दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली। यामुळे विधान भवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले। आव्हाड पडळकरांमधला वाद विकोपात। रस्त्यावरचा राडा आता विधिमंडळाच्या लॉबीत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे पडसाद विधान भवनात उमटले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये भिडले। बघता बघता या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीतच झालं। जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार आणि इतरांमध्ये एकच खळबळ माजली। यावेळी तिथे हजर असलेल्या इतरांनी हा राडा शांत केला। मलाच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज। विधान भवनासारख्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी झालेल्या राड्याचे जोरदार पडसाद उमटले। विधिमंडळ परिसरात हाणामारी होतीच कशी, इतक्या मोठ्या संख्येने लोक आत येताच कसे आणि आमदारांच्या सुरक्षेचं काय, असे एक ना अनेक सवाल या निमित्तानं विरोधकांनी उपस्थित केले। और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं, तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है? हमारे साथ हमारा एक लौता पीए होता है जो शीश शीश करके आगे लोगों को हटाते जाता है। लेकिन आज जो स्पीड में लोग अंदर घुस रहे थे, इतने लोग, कम से कम मुझे लगता है पत्रकार कम से कम 50 पत्रकार घुस के, पूरे फर्स्ट फ्लोर पे जितने लोग थे या पूरे लॉबी में जितने लोग थे 101 लोग थे। आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात, असंच मी म्हणेन। सरकार, मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, सभापती तसंच होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात, अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत, आम्ही सुद्धा देऊन आहोत। आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही, दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। विधानसभा आणि विधान परिषदेतही या राड्याचा विषय चर्चेला आला। विधान भवनात गोंधळ घालणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये 15 मिनिटांपूर्वी 2 गटातली लोक एकत्र आली आणि गेटवर ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि मला फक्त एवढंच आहे की ही लोक आतमध्ये आली कशी, हे आतमध्ये आली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अतिशय गंभीर बाब आहे आणि फक्त पोलीस विभागाच्या माध्यमातून या गंभीर घटनेची चौकशी मर्यादित करू नये। हक्कभंग समितीला हे काम दिलं पाहिजे, अनुशासन समिती निर्माण केली पाहिजे आणि हक्कभंग समितीच्या माध्यमातून जो कोणी चूक केली, ज्याने कोणी गुन्हा केला त्याला 2029 पर्यंत प्रत्येक अधिवेशनात जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि हक्कभंग समितीमध्ये हा अधिकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या राड्याबाबत नाराजी व्यक्त करत विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी विनंती केली आहे।
तर विधानसभा अध्यक्षांनीही या गोंधळाची गंभीर दखल घेतली आहे। अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन। या राड्याच्या निमित्तानं अनेक प्रश्नही उपस्थित झाले। न्यूज 18 लोकमतचे याबद्दल काही सवाल आहेत। पडळकर आव्हाड वादानंतर सुरक्षा का वाढवली नाही? विधान भवनात हाणामारी करण्याची हिंमत कशी होते? राजकीय नेत्यांना गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते हवेत कशाला? सर्वसामान्यांना विधान भवनात प्रवेश मिळणं कठीण आहे, मग नेत्यांच्या बगलबच्च्यांना कोणाच्या आशीर्वादानं प्रवेश दिला जातोय? नियमांची चौकट सर्वसामान्यांसाठी आणि नेत्यांच्या बगलबच्च्यांना मोकळं रान आहे का? असे एक ना अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। विधान भवनात झालेल्या राड्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली। विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवार पूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो। आता हा वाद मिटलेला आहे। मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे। मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे। हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यामध्ये होणार नाही। विधान भवन म्हणजे कायदेमंडळ, लोकशाहीचं मंदिर। कितीही पराकुटीचे मतभेद असले तरी ते चर्चेच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत। लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या विधान भवनात अशा प्रकारच्या राड्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागलं। त्यामुळे विधान भवनात राडा घालणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी भावना फक्त राजकीय नेतेच नाही तर जनमानसात